बाईला इन्व्हेस्टमेंट हे जमलं पाहिजे, त्याच्यात हं, हं. कॉन्फिडन्स आला पाहिजे. आता तू जर का घरची गृहिणी इतकं छान घर मॅनेज करतेय, हां. तर ती इन्व्हेस्टमेंट का नाही? तर तिला करेक्ट. नक्कीच म्हणजे आपणच हसता-हसता बोलतो, "तू घरातली फायनान्स मिनिस्टर." हां. बोलतो की नाही? म्हणजे करेक्ट. हे तर खरं आहे. हां. माझे असे क्लायंट्स आहेत, म्हणजे अगदी छोट्या-छोट्या मिस्टर पॉकेट मनीमधनं पैसे असे छोटे-छोटे बाजूला काढतात. हं. 40, 50, 45,000 झाले. हां. किटी पार्टी वगैरे नाही केली आहे तिनी. ते पैसे ओके. बाजूला काढले. मिस्टरांना सांगितलं, "चला आता आपण गोव्याला ट्रिपला." ते म्हणतात, "अरे पैसे काय झाडावर आले का? माझा ओके. ई-एम-आय चाललाय, मुलांचं शिक्षण आहे. पैसे कुठून आणायचे?" "नाही, मी तुम्हाला घेऊन जाते." सांग काय आनंद ओह! असेल. हां. एकीने तर लिटरली मिस्टरांच्या पॉकेट मनीमधनं हां. स्वतःचं एक पुण्याला घर घेतलं. म्हणजे बापरे! मिस्टर तिला 30,000 महिन्याला खर्चाला द्यायचे. ऑफकोर्स तिचा 15,000-20,000 तर आपला घर खर्च हां. चालवण्यातच खर्च जायचा. मिस्टरांचं 70,00,000चं घर होणार होतं हं. आणि त्यांना जवळ-जवळ 15,00,000 शॉर्ट पडत होते. म्हणजे लोन ओके. लायबिलिटीनी तेवढं लोन सँक्शन होत नव्हतं. हं. तेव्हा तिने सांगितलं, "माझे 12,00,000 आहेत. आपल्याला घराला ते उपयोगी पडतील." ओके. आता सांग त्या मिस्टरांना काय आनंद झाला असेल. माझी मेड हं. 1000ची एस-आय-पी जमायची बिचारीला हां. ओके. आणि असं करत लाँग टर्म नाही. मग कारण का त्या लोकांना ना कधी पण पैसे लागतात. कारण हं. का त्यांच्याकडे असे इमर्जन्सी फंड वगैरे कन्सेप्ट्स नसते. करेक्ट. त्याच्यातनं जाऊन तिने जेव्हा तिचा स्वतःचा फ्रिज पहिल्यांदा घेतला ना, त्याचा ओके. आनंद तिच्यापेक्षा दुप्पट मला होता.